नमस्कार विद्यार्थी मित्र, कोड विथ भाग्यमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण जी झिरो टू हिरो सिरीज केली आहे त्याचा टॉपिक आहे लॉजिकल ऑपरेटर. लास्ट लेक्चरला पाहिलं तरी आपले ऑपरेटर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. रिलेशनल ऑपरेटर म्हणजे आणि त्याचं सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर आजचा टॉपिक ऑपरेटर आहे. पाहूया व्हॉट इज लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर आर यूज टू कंबाईन और मॅनिपुलेट मल्टिपल कंडिशन. तर आपल्याला लॉजिकल यूज साठी करायचं कंडिशन करण्यासाठी एकत्र चेक करण्यासाठी. आपण पाहिलं इफ मध्ये एकच कंडिशन पाहतो, एकच कंडिशन चेक करतो तिथे. तर इथे तुम्हाला दोन कंडिशन मॅनिपुलेट करायचे, चेक करायचे आहेत ॲट अ टाइम. तर तुम्ही काय यूज करणार? लॉजिकल ऑपरेटर यूज करणार. तर लॉजिकल ऑपरेटरचे टाईप्स आहेत अँड ऑपरेटर, ऑर ऑपरेटर आणि नॉट. ठीक आहे, हे सिम्बॉल्स आहेत त्याचे. तर ते कसे यूज करायचे व कसे कंडिशन चेक करता. तर फर्स्ट आहे आपलं अँड ऑपरेटर. पहा, तर आपण कंडिशन 1 घेऊया आणि कंडिशन 2 घेऊया आणि आउटपुट काय येते ते चेक करूया. ठीक आहे, तर कंडिशन मी 2 ट्रू फॉल्स देते. ट्रू फॉल्स अशा कंडिशन आहेत. तर पहा, कंडिशन 1 आणि कंडिशन 2 दोन्ही जर ट्रू असेल तरच आपण आपलं आउटपुट ट्रू येणार आहे, तरच ट्रू येणार आहे. रिअल लाईफ एक्झाम्पल पाहूया. ट्रू आणि फॉल्स अशी कंडिशन आहे. कंडिशन ट्रू एक फॉल्स आहे, तर काय येणार आहे? फॉल्स. नाही, आपल्याला स्ट्रिक्टली अँडमध्ये काय सांगायचं की दोन्ही कंडिशन आपल्या ट्रूच असल्या पाहिजे. ओके, एक फॉल्स एक ट्रू, फॉल्स येणार. दोन्ही फॉल्स आहेत तर फॉल्स येणार आहे. हा ट्रूथ टेबल आहे. पहा, दोन्ही कंडिशन ट्रू असेल तेव्हाच ट्रू आलं. हे झालं अँड ऑपरेटरसाठी. याचं रिअल लाईफ एक्झाम्पल पहा तुम्ही. रिअल लाईफ एक्झाम्पल पाहिलं तर वोटिंग सिस्टीम तुम्हाला बनवायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला 2 कंडिशन चेक करायचं आहे. एज इज ग्रेटर दॅन 80 अँड तुमची सिटीजन आहे की नाही. तर पहा, हे दोन्ही कंडिशन पाहिजेत ना ट्रू, तरच तुम्ही वोट करू शकता ना. हे दोन्ही कंडिशन ट्रू आल्या तरच तुम्ही वोट करू शकता, अदरवाईज नाही. तुम्ही सिटिझनशिप पाहिजे तुमच्याकडे इंडियाची आणि तुमचं एज हे ग्रेटर दॅन 80 पाहिजे. हे दोन्ही कंडिशन लागतात तरच तुम्ही वोट करू शकता. हे झालं अँड ऑपरेटरसाठी. आता आपण ऑर ऑपरेटरसाठी पाहूया की कशी कंडिशन चेक करायची. ऑर ऑपरेटर आणि आउटपुट पाहूया. ऑर म्हणजे काय? हे किंवा ते. ठीक आहे, ट्रू आणि ट्रू असेल तर दोन्ही कंडिशन असेल तर वेल अँड गुड, काही प्रॉब्लेम नाही. ट्रू घेऊया. ट्रू आणि फॉल्स असेल तर एक कंडिशन ट्रू आहे दुसरी फॉल्स आहे, काही प्रॉब्लेम नाही, तरी आपण ट्रू घेणार, कारण की हे किंवा ते आहे. इथे पहिली कंडिशन फॉल्स आहे, दुसरी ट्रू आहे, इथे पण ट्रू येणार. पण दोन्ही कंडिशन फॉल्स असतात तर आपण काय करणार? फॉल्स राईट करणार, म्हणजे आउटपुटमध्ये फॉल्स येणार. म्हणजेच काय, तुमची एक किंवा दोन्ही कंडिशन असेल तर ट्रू, एक जरी असली ट्रू तरी चालते. तर इथे काय म्हणू शकता तुम्ही? रिअल लाईफ एक्झाम्पल, तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके, ॲडमिशन घ्यायचं आहे तर ॲडमिशनसाठी तुमचं पर्सेंटेज जे आहे ते ग्रेटर दॅन 60 पाहिजे. ठीक आहे, ही कंडिशन आहे. ऑर किंवा तुमचा स्पोर्ट कोटा जो आहे तो पाहिजे 1, असं धरा एक कंडिशन. तर ही किंवा ही दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू झाली तरी तुम्हाला काय मिळणार आहे? ॲडमिशन मिळणार आहे. ओके, तुमचं ॲडमिशन कन्फर्म होणार. ही जरी ट्रू आली, ही जरी ट्रू आली, म्हणजेच ऑर. दोन्ही आल्या तर तुम्हाला मिळणारच आहे, पण एक जरी आली तरी तुम्हाला ॲडमिशन मिळते. ही झाली ऑर कंडिशन किंवा. ओके, तर ऑर कंडिशन झाली. त्यानंतर आपली आहे नॉट ऑपरेटर आहे. नॉट ऑपरेटरसाठी काय करणार आहे बघा. इथे ट्रूथ टेबल कंडिशन 1 घ्या आणि इथे कंडिशन 2. तर पहा, ही एक कंडिशन जर ट्रू असेल तर दुसरी फॉल्स असते. जे इथे पी आणि क्यू जर ट्रूथ टेबल पाहिला तुम्ही तर ट्रू फॉल्स आणि ते फॉल्स ट्रू, म्हणजे ज्याचं आन्सर ट्रू असेल त्याला फॉल्स येणार, फॉल्स असेल तर ट्रू येणार. हे नॉटमध्ये असतं. तर आपण प्रोग्राममध्ये पाहूया की आपल्याला प्रोग्राम पाहायचा आहे एक. यावर पहा, #include stdio.h ही काय करतोय? हिडर इनपुट आउटपुट हिडर फाईल स्टँडर्ड इनपुट आउटपुट हिडर फाईल इन्क्लूड करून घेतो प्रोग्राममध्ये. इंट
मेन फंक्शन राईट करतोय आपण. मेन फंक्शन स्टार्ट केलं आहे मी, त्यामुळे कर्ली ब्रेस यूज केला. आतमध्ये आलो त्यानंतर मी इंट एज इज इक्वल टू 20 असाइन करून घेते व्हॅल्यू आणि इंट सिटीजन इक्वल टू 1 घेते. ठीक आहे. तर प्रिंटएफ यूज करायचं आहे आपल्याला फर्स्ट आणि %d/n आणि कंडिशन द्यायची एज इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 18. ॲड ऑपरेटर यूज करायचा आहे आणि सिटीजन इक्वल टू 1 घ्यायची आहे. इक्वल टू 1 ही अशी कंडिशन आहे आपली. इथे सेमिकोलन. प्रिंटएफ %d/n एज इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 18. ऑर ऑपरेटर सिटीजन इक्वल टू 0 जर ही कंडिशन चेक केली तर काय येते. आणि प्रिंटएफ %d/n आणि इथे नॉट यूज करायचं आणि एज इज लेस दॅन 18 असेल अशी कंडिशन आहे. तर ही चेक करायची आहे. ठीक आहे. रिटर्न 0 करा आणि कर्ली ब्रेस क्लोज करा. आता आउटपुटमध्ये काय येते ते पाहूया. आउटपुटमध्ये काय येणार आहे पहा. फर्स्ट कंडिशन. आता इथे तुम्ही आले प्रोग्राममध्ये. मेन फंक्शन तुमचा हार्ट ऑफ प्रोग्राम असतं आणि इथून एक्झिक्युशन स्टार्ट होतो. इथे आले तुम्ही ही एजची व्हॅल्यू 20 आहे ही रीड केली. सिटीजन इज इक्वल टू 1 आहे ही लाईन रीड केली. त्यानंतर खालच्या प्रिंटएफकडे आले. %d 2 कंडिशन चेक करायचे. एज इज ग्रेटर दॅन 80 अँड सिटीजन इज इक्वल टू 1 आहे का. येस. तुमचं एज पार्ट 20 आहे, सिटीजन 1 आहे. दोन्ही कंडिशन ट्रू होत आहे. म्हणजे ॲड ऑपरेटर यूज केले तर ट्रू. म्हणजेच तुमचं आउटपुटमध्ये काय येणार आहे 1 येणार आहे. ठीक आहे. या प्रिंटएफचं आउटपुट आलं 1. प्रिंटएफ/n यूज केलं म्हणजे खालच्या लाईनला आउटपुट येणार आहे. एज इज ग्रेटर दॅन 18 आहे का ही कंडिशन ट्रू. येस ट्रू आहे. सिटीजन इज इक्वल टू 0 आहे का नाही. पण ऑर ऑपरेटर यूज केलं म्हणजे एक कंडिशन जरी ट्रू आली तरी आपण काय राईट करणार आहे 1 म्हणजेच ट्रू. ओके. त्यानंतर प्रिंटएफ/d %d/n नॉट एज इज लेस दॅन 18. नॉट एज इज लेस दॅन 18 कंडिशन पहा. तुमची एज ही लेस दॅन 18 आहे का. नॉट. म्हणजेच काय येणार आहे तुमचं आउटपुटमध्ये ट्रूच येणार आहे. फॉल्स म्हणजेच ट्रू, ट्रू म्हणजेच फॉल्स. हे झालं तुमचा प्रोग्राम लॉजिकल ऑपरेटरसाठी. आय होप तुम्हाला हा प्रोग्राम समजला असावा आणि लॉजिकल ऑपरेटर यूज कसे करायचे, कधी करायचे हे समजलं असावं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.